कल्याण बायपासला गाडी भरून आणलेली आहे आपण रात्रीची. तर आता इकडनं जायचं, पूर्ण ब्लॉग येईल, काही विषय नाही. तर खाली करून सनी मग तुम्हाला दाखवतो मी सर्व काही. तर आपण तिथून मस्तपैकी निघून आलतो, खाली करून झाले गेली, मग निघालो. तर अभी ब्लॉग में जुड़े रहो, हिंदी थोड़ी थोड़ी, मराठी थोड़ी थोड़ी. टामटाम मामा साहेब आहे का काय कुठे? मानी ड्यानी गाणी चालणार. ट्रॅफिक लागली. उमरा 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 असं काय म्हणतो, उमरा बायपास म्हणतात काय म्हणता, कल्याण बायपास का उमरा बायपास? उमरा कल्याण बायपास. नाशिक रोडला. तर चला. अरे हो बे, तर आपण नाशिक रोडला लागलेलो आहे. मग बघू आपण पुढं व्हिडिओ काढायचं कसं काय जमत काय नाही ते काही सांगता नाही येणार. जसा टाइम चालला तसा व्हिडिओ काढायला सुरुवात. आपली धन्नू येऊ धन्नू का 3 गाड़ी डीएल है अभी तो. अभी धन्नू का तक पहुंचती म्हणजे 3री गाडी संपायचंच आहे. असं आहे ना, डेली ब्लॉग टाकायचा भाऊ असं जसं माझी पोरं सांगत होते मला. पण विषय असा आहे की आपल्या मोबाईलचं स्टोरेज आहे 128 GB स्टोरेज आहे. तो जातो लवकर रिफुल होऊन. आणि यूट्यूबला जेव्हा अपलोड करतो ना आपण व्हिडिओ, मला खूप टाइम लागतो. मला लय जोरात कंटाळा येतो म्हणून मी 2-4 दिवस व्हिडिओ काढायचं बंद करतो. आता मी गुजरात गेलो होतो 3-4 दिवसा पहिले, तो ब्लॉग आज अपलोड केला मी. कारण पहिले एक चक्कर त्याला डाउनलोड करायला 1 दिवस गेला, तो होतच नव्हता डाउनलोड. कारण का स्टोरेज आवरून घेतो म्हणून मग तो काय डाउनलोड होत नव्हता. ते सर्व डिलीट केले पहिले, मग केला तो आज अपलोड व्हायला सकाळपासून अपलोड करायला टाकला तो 12 वाजता झाला. सकाळ ते 12, कम से कम तो 8 वाजेचा व्हिडिओ तो 12 वाजेपर्यंत चाललाच. असा विषय नाही तर व्हिडिओ काढायला काही नाही, रोज काढला असेल व्हिडिओ.
होतं आणि आपलं नाव झालेलं आहे, आपल्याला काही गरज नाही व्हिडिओ टाकायची. आपल्याला पोरं ओळखताना तेवढंच गण झालं. आपल्याला जेवढं टाकता आलं तेवढं युट्यूबला टाकायचं, नाही तर नाही टाकायचं. इथं ट्रॅफिक आहे थोडी, आपण मस्त निवांत ट्रॅफिक मधून निघून गेलेलो आहे, पण आतच लय तरतर करतोय काय सांगा. आणि फ्रंटचा कॅमेरा कावर लागत होतो माझा आहे ना, एवढा लुक बी काही चांगला नव्हता, टक्कल होता टक्कल. थोडासा नॅचरल लुक बनवलेला आहे आता. मग आता मस्त व्हिडिओ येत जातील, काही विषय नाही. फक्त अपलोड लवकर व्हायला पाहिजे युट्यूबवर. ब्लॉग अपलोड नाही झाले व्हायला जीवावर येते, त्याच्यामुळं म्हणून कंटाळा. तर जरा लुक चेकआउट, गाडी व्हिडिओ ठेवलेला आता डायरेक्ट अजून थोडीशी मोठी वाढली ती, खूपच भारी दिसते. फ्रंटचा कॅमेरा फ्रंट झालाय, बॅक बॅक. आणि आपण रात्रीचा व्हिडिओ काढला असता, पण आपण रात्री 2 वाजता गेलतो गाडी भरायला. आपल्याला रात्री 12 वाजता फोन आला, 1 वाजता तिथं गेलो आणि ते लग्नाचं सामान होता, बॅट वगैरे सोफा वगैरे असं होतं. गाडीत लोडिंग काहीच नव्हती. आपण रात्री काढला असता, पण रात्री काही एवढा व्हिडिओ खास येत बी नव्हता आणि काही काढला बी नाही. तिकडच्या याच्या टायमाला घेऊ म्हटलं ब्लॉग, तर काही विषय नाही. लेजन आपण गाडी थोडी साईडला दाबून घेतली. आपण रात्रीचं काही खाल्लेलं नव्हतं, म्हटलं मग थोडं खाऊन घ्यावा. मग आपल्या गाडीचा कार्यक्रम आपण आहे ना, जिथं खायला घेतलं ना तिथं पोलीसवाले उभे होते, म्हणून पुढे येऊन सनी खायला लागलो. टोल बळघाटवर क्या तुम्ही कैमरा जरा भोगत झालेला आहे. उसको थोड़ा साफ करना पड़ेगा. बेटा तू फिर बाद में साफ करना. आपण खाय बीच खाऊन सनी टोल नाक्याच्या लाईन मध्ये लागून गेलो.
नहीं तो मुझे बहुत गंदी गंदी गाली आती है।
किलोमीटर आहे, 500. कुछ भी बात कर रहे तुम तो बीच रास्ते में देगा ना, पीछे से ढप्पा आया। चांगलाच मोठा घाट आहे, कसारा घाट. तर आपण एका ठिकाणी थांबू, मग तिथं पाहू काय तरी लोकेशन. अभी एक हाथ से मैंने मोबाईल पकडा आहे, एक हाताने मोबाईल धरलेला आहे, एक हाताने गाडी चालवणं म्हणजे अवघडच काम आहे. तरी पण चालू ब्लॉग शूट. पावसाळ्याचं बेकार हिरवं असतं इथं. गेअर बी काढायचे, गाडीला कंट्रोल पण करायचं, अवघड खेळ आहे. आपल्याला एक छोटस पिल्लू आवडत नाही काय सांगा. 40 कशी पकडलेली बघ, डायरेक्ट कशी फिरवून टाका, असे धरायचे, असे धरलेले.
ज्या साईडला मोड आला त्या साईडला धरून ठेवायची. आता इकडच्या साईडला मोड आहे कारण अशी धरलेली, कारण आता इकडच्या साईडला मोड आहे अशी धरलेली. सोपं नाही हो काम. सोपा काम नाहीये, रिस्की. गाली नहीं दे सकता मैं, नहीं तो इतनी गाली आती ना मुझे. यू साइड मोड, यू साइड पकड़ा. आई एम थोड़ा थोड़ा हिंदी, थोड़ा थोड़ा मराठी. इथं उलट्या साईडनी गाड्या येत बघ. नाव घेताच गाडी उलट्या साइड. सारी कंट्रोल कर दिया मैंने, गियर बीर निकाल के सब मैंने कर देता हूँ मैं, क्योंकि स्मार्ट ड्राइवर हूँ मैं. म्हणजे स्मार्ट ड्राइवर आहे. ये हमारे लिए साफ सुथरा रास्ता कर रहे हैं. हे आमच्यासाठी साफ सुथरा रस्ता करताय. जमला वाटता. नाशिक 54 किलोमीटर. तर थांबा तिथं, आपण जिथं थांबू ना तिथं ब्लॉग चालू करू. तर आपण मस्त इथं उभं राहिलो घाटाजवळ. पहा मागं कसा लुक आहे. इकडे पहा मोठा दरा आहे. ही आपली महिना उभी इथं नवनाथ. काय भाऊ तिच्यावर लक्षच नाही राहील काही दिवसापासून. तर वो मेरे पे गुस्सा हो गई है. इसका गुस्सा निकालना पड़ेगा तब जाके. रोना आना लगा मुझे उसकी, नहीं दिया उसने. गुस्सा हो गई हो मुझसे, क्या करे. खरंच काही दिवसाची गाडीवर ध्यान नव्हते देत मी, त्यामुळे ना म्हणून एवढे व्हिडिओ खास नव्हते येत. सॉरी बेबी. बघू शकता अभी जाएगा. इकडे पुरा मोठा मोठा दर्या आहे डायरेक्ट. झाड आहे. ही आपली महिना उभी आहे. मस्त एक व्हिडिओ काढावा आपण रील्स ला टाकायला. धंक्या बाद तू अभी इंस्टा पे देख राडा करेगी. जिथे थांबलो होतो त्याच्या पार पुढे निघून आलेलो आहे. तर आपण आता मोबाईल मध्ये चार्जिंग पण कमी आहे, त्याच्यामुळं आपण डायरेक्ट नाशिकच्या बाहेर भेटू. नाही तर तिकडं शक्यतावर कुठेतरी भेटू, पण नाशिकच्या जवळच भेटू आपण आता. कारण मोबाईल मध्ये चार्जिंग कमी आहे, इसलिए बंद कर देंगे अभी हम. अरे हो वो पण आपण नाशिकच्या एकदम जवळ एंट्री मारत आलेलो आहे. आता ही उतरली का डायरेक्ट नाशिक लागेल. कारण का आपण घेतला असता मागला शूट, पण आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंग कमी भाऊ. नाशिक ट्रॅफिक लागते लगेच. इधर से भागना पड़ेगा हमको भी. नाशिक मध्ये एंट्री मारून दिली ते आपण. तर त्याला सब आले किती वाजले? 4 वाजले, 4:30. किती टायमात पोहोचतो काय माहिती आपल्या गावाला.
चार्जिंग जर संपली तर ब्लॉग इथेच संपला. पुढचा एपिसोड नाही भेटणार मग. आपण नाशिक पास करून पिंपळगाव पास करून सनी पार आता चांदवडच्या मागे येऊन गेलेलो आहे. तर आता असं संध्याकाळी होत आहे. बघू मग पुढे मोबाईलची चार्जिंग टिकती. वाटतं काहीतरी तिथं असं वाटतंय की चुकलेलं आहे असं वाटतंय. असा फुल एपिसोड दिसायला पाहिजे. लक्ष बार डिस्प्ले मध्ये बघून गाडी चालवायची.